समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा मंत्री शिरसाट मानतात का? इम्तियाज जलील। मंत्री संजय शिरसाट यांनी शनी शिंगणापूरला जाऊन केली होती पूजा। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनी शिंगणापूरला जाऊन पूजा केली। यावर प्रश्न विचारला असता MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा हे संजय शिरसाट मानत आहेत का, हे त्यांनी त्यांच्या समाजाला सांगावं। मी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढल्यानंतर त्यांनी संपूर्ण समाज माझ्या अंगावर सोडला होता, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणींचे लाड संपतील आणि योजना बंद होईल असं भाकीतही त्यांनी केलं। ते बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते। निवडणुकीच्या नंतर हे कळलं होतं की संजय शिरसाट साहेब हे दलित समाजाचे आहे काय आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिली होती। त्या 22 प्रतिज्ञा संजय शिरसाट साहेब मानत आहे का नाही मानत आहे, त्यांनी आपल्या समाजाशी लोकांना हे समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे। कारण जेव्हा मी त्यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे काढले होते त्याच वेळी त्यांनी संपूर्ण समाज माझ्या अंगावर सोडलं होतं। एक मोर्चा, भव्य मोर्चासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते त्या मोर्चा काढण्यासाठी। कारण त्यांना असं वाटलं होतं की आता हे दलित समाजाचे नेत्यांना मी काही पैसे दिले तर ते मोठा मोर्चा काढतील आणि इम्तियाज जलील गप्प बसणार आहे। आता हे नेते ज्यांनी पैसे घेऊन मोर्चा काढले होते त्यांना वेळ आलेली आहे की आपले नेत्याला प्रश्न विचारण्याची की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आपण मानत आहे का नाही मानत आहे। आणि त्या 22 प्रतिज्ञामध्ये हे पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होते कुठल्याही प्रकारच्या पूजनाच्या, या देशामध्ये पूजन करायचं असेल तर संविधानाची पूजन त्यांनी करायला पाहिजे। हे सामान्य लोकांना हे माहीत नसेल, पण मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माझे अनेक स्टेटमेंट्स आहे की हे लाडकी बहीण महाराष्ट्राला परवडणारी स्कीम नाही आहे, पण आपल्याला वोट गॅदर करायचे होते, इकट्ठा करायचे होते, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तेमध्ये यायचं होतं। महाराष्ट्राचा फायनान्शियल पोझिशन काय आहे हे न विचारात घेऊन आज ठेकेदारांना पैसे नाही, आज विकासांचे खूप सारे काम अडकलेले आहे। अनेक डिपार्टमेंट्स हे तक्रार करत आहे, त्याच्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंटची स्कॉलरशिप स्कीम्स जे बंद करण्यात आलेली आहे। मागच्या 10 महिन्यापासून मायनॉरिटीजचे जे स्कीम्स आहे त्या मुलांना पैसे मिळत नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे 1 रुपयाची जे शेतकऱ्यांची स्कीम आहे तर लाडकी बहीण मला असं वाटतं की काही 2-3 महिन्यासाठी फक्त लाड होणार आहे। एकदा हे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदचे निवडणूक संपली तर तुम्ही आज नोट करून घ्या, त्या दिवशी तुम्ही हे पुन्हा माझा स्टेटमेंट चालवायला पाहिजे की ज्या दिवशी हे निवडणूक संपणार त्या दिवशी लाड पण संपणार आहे। जे बहिणीचा लाड सुरू आहे ते लाड त्या दिवशी संपणार आहे।